अजिंठा वनविभाग हद्दीमध्ये टिटवी, पळसखेडा शिवामध्ये साठवण तलावातील सागवान, अंजन आणि इतर आडजातीच्या वृक्षांची अनधिकृत अवैध रीतीने विनापरवाना कत्तल करणाऱ्यांवरती वनविभागाची मोठी कारवाई. विनापरवाना वृक्षांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले जेसीबी अजिंठा वनविभागानं घेतले ताब्यात. सोयगाव तालुक्यातील टिटवी, पळसखेडा शिवारमध्ये कोट्यावधी रुपयांचे मोठे साठवण तलावाचे काम सुरू आहे. ठेकेदार, इंजिनियर यांनी या साठवण तलावाच्या कामात मनमर्जी हुकुमशाही पद्धतीनं काम सुरू केलंय. वृक्षांची तोड सुरू असल्याची माहिती अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना मिळाली असता दोडके आणि वनविभागाचे कर्मचारी अधिकारी सोबत घेऊन टिटवी, पळसखेडा हद्दीतील साठवण तलावामध्ये घटनास्थळी दाखल झाले असता अवैध वृक्षतोडीचा प्रकार आढळून आला. त्यात सागवान, अंजन आणि इतर आडजातींच्या वृक्षांची अनधिकृत अवैध कत्तल केली आहे असं निदर्शनास आलं. या प्रकरणी वनविभागातर्फे घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तसेच विनापरवाना अवैध वृक्षतोड करणाऱ्यांसाठी वापरण्यात आलेले जेसीबी वाहन कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाई दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल खतीब, वनरक्षक देवकर, वनरक्षक बबन राठोड यांनी केली. इंजिनियर, ठेकेदार या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्यावरती कारवाई होणार का? तसेच जेसीबी मालक, चालक यांच्यापैकी कुणावर कारवाई होणार, हे काम कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं? यात मुख्य आरोपी कोण आहे आणि सह आरोपी कोण आहे, हे मात्र सध्या कळलं नाहीये. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.